वृश्चिक राशी. मार्चच्या पहिल्या 10 दिवसात मोठा तमाशा या 8 विधिलिखित गोष्टी घडणारच. वृश्चिक राशीच्या जातकांनो, कधी तुम्हाला असं जाणवलं आहे का की आयुष्य बराच काळ एका दृश्य ऊर्जेखाली अडकून पडले. प्रयत्न करूनही यश हुलकावणी देत होतं. नात्यांमध्ये गैरसमज वाढत होते आणि मनात सतत एकच प्रश्न घुमत होता, माझं कर्म कधी फळ देणार. मार्चच्या पहिल्या 10 दिवसात तुमच्या आयुष्यात एक अद्भुत वळण येणार आहे. हा काळ फक्त सामान्य बदलांचा नाही, तर कर्माच्या दुसऱ्या अध्यायाचा शेवट करणारा आहे. जणू काही नियतीने लिहिलेलं एक कठीण पर्व आता संपत चाललं आहे आणि एक नवं उज्ज्वल पर्व उगवत आहे. आता पाहूया ते 5 चमत्कार जे वृश्चिक राशीच्या आयुष्यात मार्चच्या पहिल्या 10 दिवसात घडू शकतात. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. नंबर 1. अडकलेलं काम अचानक पूर्ण होणे. नियतीचा अडथळा दूर होणार. वृश्चिक राशीच्या लोकांनो, मागील काही काळात तुम्ही जणू अदृश्य भीतींना धडकत होता. किती प्रयत्न करा पण काम शेवटच्या टप्प्यावर येऊन अडकत होतं. मुलाखती दिल्या पण उत्तर नाही. व्यवसायात डील ठरली पण साईन नाही. कागदपत्र तयार पण मंजुरी नाही. की परिस्थिती केवळ योगायोग नव्हती, तर ती कर्माचा दुसरा अध्याय होता. वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह आहे जो जिद्द आणि संघर्ष देतो, पण जेव्हा अडथळ्यांची परीक्षा येते तेव्हा यश उशिरा मिळतं. मार्चच्या पहिल्या 10 दिवसात या दोन ऊर्जांमध्ये संतुलन तयार होत आहे. याचा अर्थ असा की एखादी जुनी फाईल जी महिन्यांपासून थांबली होती ती मंजूर होऊ शकते. कोर्ट, सरकारी काम किंवा कागदपत्रांची अडचण अचानक सुटू शकते. ज्या व्यक्तीने तुम्हाला वारंवार थांबवलं तीच व्यक्ती मदतीचा हात पुढे करू शकते. हा चमत्कार अचानक घडेल, पण त्यामागे तुमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा साठा असेल. कर्माचा दुसरा अध्याय म्हणजे संयमाची परीक्षा. आता त्याचा शेवट म्हणजे प्रयत्नांना मिळणारी अधिकृत मान्यता. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नंबर 2. आर्थिक परिस्थितीत अपेक्षित सुधारणा. बंद झालेला प्रवाह पुन्हा सुरू होणार. गेल्या काही महिन्यात वृश्चिक राशीच्या लोकांनी आर्थिकदृष्ट्या ताण अनुभवला आहे. उत्पन्न असलं तरी खर्चावर नियंत्रण नव्हतं. एखादा मोठा खर्च अचानक आला असेल. काही जणांनी कर्जाचा दबाव अनुभवला असेल. मार्चच्या पहिल्या 10 दिवसात धनभावावर सकारात्मक प्रभाव निर्माण होत आहे. विशेषतः ज्यांनी प्रामाणिक व्यवहार ठेवले, कुणाचे नुकसान केलं नाही आणि कष्टाने पैसा कमवला, त्यांच्यासाठी हा काळ परताव्याचा आहे. संभाव्य बदल असे असू शकतात: थकलेले पैसे परत मिळणे, जुन्या गुंतवणुकीतून अनपेक्षित फायदा, एखादी साईड इन्कम किंवा फ्रीलान्स कामाची संधी, पगारवाढ किंवा बोनसचा संकेत. हा फक्त पैशांचा चमत्कार नाही, तर आत्मसन्मानाचा पुनर्जन्म आहे. कारण आर्थिक स्थैर्य आल्यावर वृश्चिक राशीचे मन अधिकच शांत आणि ठाम होतं. कर्माचा दुसरा अध्याय म्हणजे आर्थिक चाचणी आणि आता त्याचा शेवट म्हणजे आर्थिक श्वास घेण्याची मोकळीक. नंबर 3. तुटलेली नाती जुळण्याची संधी. मनाला गोठलेला बर्फ वितळणार. वृश्चिक राशीचं हृदय खूप खोल आणि निष्ठावान असतं, पण जेव्हा विश्वास तुटतो तेव्हा ते पूर्णपणे आतून बंद होतात. मागील काही काळात एखाद्या प्रेमसंबंध, मैत्री किंवा कौटुंबिक नातं तुटलं असेल. शब्द कमी पडले, गैरसमज वाढले किंवा शांतता वाढत गेली. मार्चच्या पहिल्या 10 दिवसात संवादाचा ग्रह अनुकूल स्थितीत येत आहे, त्यामुळे संवाद पुन्हा होण्याची शक्यता आहे. यामध्ये पुढील घडामोडी संभवतात. अचानक एखादा जुना संपर्क स्वतःहून पुढाकार घेईल. दीर्घकाळ चाललेला गैरसमज एका स्पष्ट चर्चेमुळे दूर होईल. कुटुंबात तणाव निर्माण करणारी एखादी गोष्ट शांततेने मिटेल. नात्यात पुन्हा विश्वास निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू होईल. परंतु इथे एक अट आहे. वृश्चिक राशीने आपला अहंकार थोडासा बाजूला ठेवावा लागेल. कर्माचा दुसरा अध्याय म्हणजे भावनिक जखमा आणि शिकवण. आता त्याचा शेवट म्हणजे क्षमा, समजूत आणि परिपक्वता. जर तुम्ही मनमोकळं केलं तर मार्चचे हे 10 दिवस तुमच्या आयुष्यातील भावनिक पुनर्जन्म ठरू शकता. नंबर 4. मानसिक भार हलका होणे. अंतर्मनातील काळोख संपण्याची सुरुवात. वृश्चिक राशीच्या लोकांना, तुम्ही बाहेरून कितीही मजबूत दिसलात तरी आतून जे काही चालू असतं ते फार थोड्या लोकांना कळतं. मागील काही महिन्यात तुम्ही अनेक गोष्टी मनातच घडवून ठेवल्या. राग असो, दुःख, अपमान, अपयश किंवा विश्वासघात असो, या सगळ्यांचा थर मनावर साचत गेला. झोप न लागणे, सतत विचारांचा गोंधळ, एखादी घटना वारंवार आठवण
भविष्याबद्दलची अनामिक भीती ही सगळी लक्षणं मनात थकव्याची होती. पण तुम्ही ती कोणालाही दाखवली नाहीत. मार्चच्या पहिल्या 10 दिवसात तुमच्या चंद्रभावावर सकारात्मक ऊर्जा निर्माण होत आहे. चंद्र मनाचं प्रतीक आहे आणि जेव्हा त्याच्यावरचा ताण कमी होतो तेव्हा अचानक हलकं वाटायला लागतं. याचा परिणाम पुढील प्रमाणे दिसू शकतो. त्यातील नंबर 1, अनेक दिवसांनी शांत आणि गाढ झोप लागणे. नंबर 2, मनात चालणारा नकारात्मक संवाद संपणे. नंबर 3, एखाद्या गोष्टीबद्दल आता पुरे झालं असं ठामपणे ठरवले. नंबर 4, स्वतःला दोष देणं थांबवून परिस्थिती स्वीकारणं. हा बदल बाहेरून कोणी घडवून आणणार नाही, तो आतून होईल. जणू काही तुम्ही स्वतःलाच माफ कराल. कर्माचा दुसरा अध्याय म्हणजे मानसिक परीक्षा, सहनशक्ती, संयम आणि आत्मनियंत्रण. आता त्याचा शेवट म्हणजे अंतर्मनात शांतीचा उदय. हा चमत्कार कदाचित इतरांना दिसणार नाही, पण तुम्हाला स्पष्ट जाणवेल. तुमचं मन आता पूर्वीसारखं जड राहिलेलं नाही. नंबर 5, नवीन सुरुवातीचा स्पष्ट संकेत. नियतीचा नवा दरवाजा उघडणार. वृश्चिक राशी परिवर्तनाचं प्रतीक आहे. जसं साप काट टाकतो तसं तुम्ही जुना अध्याय संपवून नवीन अध्याय सुरू करण्याची ताकद ठेवता. पण नवीन सुरुवात करण्यासाठी स्पष्ट संकेत आवश्यक असतो. मार्चच्या पहिल्या 10 दिवसात तुम्हाला असा संकेत मिळू शकतो जो तुमचं आयुष्य पुढील काही वर्षांसाठी बदलून टाकेल. हा संकेत एखाद्या संधीच्या रूपात येईल. उदाहरणार्थ, अचानक नवीन नोकरीची ऑफर किंवा मुलाखतीचं यश. व्यवसायात एखादा मोठा क्लायंट किंवा भागीदारीची संधी, किंवा दुसऱ्या शहरात किंवा परदेशात जाण्याचा प्रस्ताव, किंवा आयुष्यातील एखादा मोठा निर्णय घेण्याची अंतर्गत प्रेरणा. विशेष म्हणजे हा निर्णय तुम्ही भीतीतून नाही तर आत्मविश्वासातून घ्याल. संवाद आणि निर्णयक्षमतेवर प्रभाव टाकणारा या काळात तुम्हाला स्पष्टता देईल. विचारांची गोंधळलेली साखळी तुटेल आणि एक स्पष्ट दिशा दिसेल. कर्माचा दुसरा अध्याय म्हणजे जुन्या चुका, जुना पॅटर्न आणि अडकलेल्या सवयी यांचा शेवट म्हणजे नवीन जाणीव. आता मी केवळ आयुष्य निवडणार हा चमत्कार म्हणजे बाहेरचा बदल नव्हे, तर ओळख बदलण्याची प्रक्रिया आहे. तुम्ही पूर्वीसारखे राहणार नाही. तुमच्या डोळ्यात ठामपणा आणि चालण्यात आत्मविश्वास दिसेल. मार्चचे हे 10 दिवस तुमच्यासाठी फक्त तारखा नसतील, तर ते तुमच्या जीवनकथेतील एक टर्निंग पॉईंट ठरू शकतात. जिथे मानसिक अंधार मागे राहील आणि पुढे स्पष्ट निर्धाराने भरलेला मार्ग उघडेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, मार्चच्या पहिल्या 10 दिवसांकडे केवळ तारखा म्हणून पाहू नका. हा काळ तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. कर्माचं ओझं हलकं होत आहे. ज्या वेदना तुम्ही शांतपणे सहन केल्या त्याच तुमच्या शक्तीचे रूप धारण करत आहे. या काळात संयम, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक विचार जपा. कारण जे घडणार आहे ते अचानक घडेल, पण त्यामागे तुमच्या अनेक वर्षांच्या संघर्षाचा आशीर्वाद दडलेला असेल. मार्चचा पहिला आठवडा संपेपर्यंत तुम्हाला जाणवेल की काहीतरी मोठं बदलत आहे आणि तो बदल तुमच्या बाजूने आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.